हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया इंजिनिअरिंगमधल्या वेगवेगळ्या ब्रांचेस किंवा तुम्हाला करिअर करण्यासाठी कोणती योग्य ब्रांच आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर इंजिनिअरिंगमध्ये कोर आणि स्पेशलाइज्ड ब्रांचेस असे दोन भाग पडतात. तर कोर म्हटलं तर मेकॅनिकल इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स याला आपण मेनच म्हणू कोर ब्रांच. आणि त्याचे जर सब पार्ट किंवा त्याचं स्पेशलाइज्ड ब्रांचेस जर म्हणू तर सिव्हिल इंजिनिअरिंगचे जसे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकलचे धरू तर एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. तर हे वेगवेगळे त्याचे जर आपण ब्रांच म्हणायला गेलो तर इंजिनिअरिंगचे भरपूर ब्रांच निघतील, जसे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, एरोस्पेस, कम्प्युटर, बायोमेकॅनिकल, इन्व्हायरमेंटल, इंडस्ट्रियल. पण आपण सगळेच बघणार नाही, जे आपल्या मेन कोर आणि ज्याच्या स्पेशलाइज्ड ब्रांचेस आहेत ते आज बघूया. तर फर्स्ट आपण बघूया की संगणक अभियांत्रिकी, त्यालाच म्हणतात कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर ही एक टॉपची ब्रांच आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सायबर सिक्युरिटी याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल किंवा तुम्हाला त्या छंद असेल तर नक्कीच तुम्ही ही ब्रांच निवडू शकता. ज्यामध्ये कोडिंग व संगणक प्रणालीमध्ये रस असलेल्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर आजच्या करंट सिच्युएशनमध्ये बघू तर मोठ्याल्या MNCs लाईक TCS, इन्फोसिस किंवा कॅपजेमिनी किंवा विप्रो हे मेनली द कम्प्युटर सायन्सचे बॅकग्राऊंडचे पीपल हायर करत असतात. यामध्ये आता स्पेशलाइज्ड ब्रांच म्हणू तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जी नवीन ब्रांच 3 ते 4 वर्ष आधी आलेली, याला पण भरपूर सारा सध्या स्कोप आहे आणि ही तुम्ही निवडू शकता. जर सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणू तर सिव्हिलमध्ये स्ट्रक्चरल किंवा ट्रान्सपोर्टेशन हे एक त्याच्या स्पेशलाइज्ड ब्रांच म्हणू शकतो, ज्या की करंट कंपनीज लाईक L&T किंवा IRB इन्फ्रा हे जनरली सिव्हिल इंजिनियर हे हायर करत असतात. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर बांधकाम प्रकल्प, शहरी विकास किंवा पायाभूत सुविधा यामध्ये जास्त संधी उपलब्ध आहेत, की गव्हर्नमेंटसुद्धा भरपूर सारे पाटबंधारे विभाग अशासाठी ओपनिंग काढत असतात व त्यामध्ये बांधकाम व संरचनात्मक डिझाईनमध्ये आवड असलेल्यांना ही एक योग्य ब्रांच राहील. जर नेक्स्ट आपण ब्रांच बघूया तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकलमध्ये बी स्पेशलाइज्ड ब्रांचेस आहेत, ज्या की एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग, की ज्यामध्ये भरपूर आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बघायला गेलं तर आपल्याला परत 2 पार्ट पडतात, की डिझाईनमध्ये काही एम्प्लॉयला ते हायर करतात किंवा प्रोडक्शन वगैरे असतं. डिझाईनमध्ये CAD/CAMच्या कोर्सवर जे व्यक्ती काम करतात त्यांना हे माहीत असेल की डिझाईन, गाडीची डिझाईन जे बनवतात त्यामध्ये हे डिझायनिंगचे ऑप्शन्स तुम्हाला ओपन असतात व प्रोडक्शनमध्ये ॲक्च्युअली जिथे गाडी बनते, जिथं प्रोडक्शन होतं गाड्याचं, तिथे ते इंजिनियर पण हायर करत असतात. जर ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग जर म्हणायला गेलं तर आपण टाटा मोटर्स किंवा सुझुकी, हुंडाई हे जे मेनली हायर करतात इंजिनियर्स त्यांच्या प्रोडक्शन युनिटसाठी किंवा डिझाईन युनिटसाठी. तर मरीन इंजिनिअरिंगमध्ये आपण बघितलं गेलं तर कोचिन शिपयार्ड किंवा अदानी पोर्ट्स हे देखील इंजिनियर्स हे हायर करतात. जर त्यामध्ये बघायला गेलं तर ऑटोमोटिव्ह संधी कुठं येतं, ऑटोमोटिव्ह उद्योग, उत्पादन प्रक्रिया, रोबोटिक्स हा देखील मेकॅनिकल इंजिनिअरचा भाग होते, ते हायर करत असतात. जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही एक तिसरी कोर ब्रांच म्हणावी लागेल, की ज्यामध्ये नेटवर्क इंजिनिअरिंगचा पार्ट येतो किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा पार्ट येतो, ज्यामध्ये भरपूर साऱ्या लाईक इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हणायला गेलं तर सॅमसंग एक बिग ब्रँड आहे किंवा बजाज इलेक्ट्रिकल, हेवल्स, HP हे जनरली द इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जे स्पेशलाइज्ड ब्रांच आहे ते एम्प्लॉय हायर करतात. किंवा नेटवर्क इंजिनिअरिंगमध्ये द सिस्को किंवा सिट्रिक्स हे देखील याचा जो नेटवर्क इंजिनिअरिंग स्पेशलाइज्ड ब्रांच आहे तो एक चांगला ऑप्शन्स आहे. जर त्यामध्ये बघायला गेलं तर स्पेशलायझेशन तुम्हाला टेलिकम्युनिकेशन किंवा VLSI डिझाईन किंवा एम्बेडेड सिस्टीम यामध्येही तुम्ही चांगला करिअर करू शकता. तर करिअर पाथ हाच असेल याच्यामध्ये, तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा कम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा नेटवर्क ॲनालिस्ट यामध्ये तुम्हाला चांगली संधी जॉबची मिळू शकते.
जर नेक्स्ट पार्ट बघायला गेलं कोर ब्रांचचा, तर केमिकल इंजिनिअरिंग. यामध्ये तुम्ही प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणून स्पेशलाइज करू शकता, किंवा फार्मास्युटिकल किंवा पॉलिमर इंजिनिअरिंग. जर मेनली केमिकल इंजिनिअरचं पार्ट जर जे आपले पेट्रोल पंप असतात, शेल किंवा HP, यामध्ये जेही ते R&D करतात त्यासाठी त्यांना इंजिनियर लागत असतात. हे केमिकल इंजिनिअरमधून ते हायर करत असतात. तर यामध्ये टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये मेनली आजकालच्या याच्यामध्ये AB फॅशन्स किंवा झुडिओ हे नेहमी इंजिनियर म्हणून हायर करत असतात व ते तिथेही करिअरचे चांगलं ऑप्शन्स आहे. तुम्हीही कॉमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणती ब्रांच आवडते व तुम्ही आता कोणती करणार आहात, का की तुम्ही कोणत्या ब्रांचमध्ये आहात. तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कॉमेंट करा, आपण त्याचा